आणि आपण ही दृश्य बघतोय आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट संपलेली आहे। या बैठकीला 1 तास बैठक चाललेली होती। सिल्वर ओकवरून आता उद्धव ठाकरे निघालेले आपण बघतोय। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये तब्बल तासभर चर्चा पूर्ण झालेली आहे। उद्धव ठाकरे तासाभरापासून सिल्वर ओकवरती होते। दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। दिनेशजी, शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यात सिल्वर ओक येथे सुरू असलेली बैठक ही आता संपलेली आहे आणि जवळपास 1 तास या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। मुख्यत्वे विषय आहे महाविकास आघाडीत घटक पक्षांच्या समन्वयाचा। शरद पवार यांनी म्हटलं होतं की 8 ते 10 दिवसात या संदर्भातली बैठक होईल, कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची संयुक्त बैठक पार पडली नव्हती। तर शक्यता आहे की आज नेमका कार्यक्रम ठरला असू शकतो आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भातली ही चर्चा आजच्या भेटीत झाली असू शकते। तसंच बीड आणि परभणीमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मुंबईत 25 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे। त्या बाबतीत महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका असेल, सहभागी व्हायचं काय करायचं या संदर्भातली ही चर्चा झालेली असू शकते। आणि सध्या महायुतीचा कारभार म्हणजेच महायुती सरकारचा कारभार 1.5 महिना झालेला आहे, वाटचाल सुरू झालेली आहे, पण जे वाद समोर येत आहेत तर त्या दृष्टीनेही या बैठकीत चर्चा झाली असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक स्पष्टता होईल। सध्या उद्धव ठाकरे ही बैठक संपून निघालेले आहेत। या बैठकीत एनसीपी शरद पवार गटातर्फे स्वतः पवार होते, शरद पवार होते, तसंच जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शिवसेना युबीटी तर्फे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत ही नेते मंडळी होती। काँग्रेसशी समन्वयाचा मुद्दा असेल, कारण इंडिया ब्लॉकच्या आघाडीचाही विषय, तिथेही समन्वयाचा अभाव आहे। नेते विधान करतायत की लोकसभा निवडणुकीपुरती काँग्रेस इंडिया ब्लॉक होती, त्यामुळे त्या एकजुटीचाही विषय आहे। असे अनेक विषय राजकीय असेल, महाराष्ट्रातील किंवा केंद्रातील राजकारणाचे या दृष्टीनं या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक स्पष्टता होईल जेव्हा या 2 पक्षांपैकी त्यांचे नेते यावर भाष्य करतील किंवा प्रतिक्रिया देतील। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।